राम राम भावांनो, जय महाराष्ट्र। आपण आज खुलताबादला आलेलो आहे। महाराष्ट्र दर्शन मधला आपला दुसरा ब्लॉग। भावांनो, समोर जे बघतोय मंदिराकडे जाण्याचा रस्ता, हे बघा, हे भद्रा मारुतीचं मंदिर आहे। आपण मंदिरच्या आतमध्ये जात आहोत। हा दिव्य सभा मंडप आहे मंदिराचा। हे बघा, हे समोर मंदिर आहे, लाडू प्रसादालय। त्यानंतर आपण मंदिराच्या आतमध्ये जात आहोत। मंदिराच्या आतमध्ये जाण्याचा रस्ता, प्रवेशद्वार। हे बघा, ही लाईन आहे दर्शनाची। आपण समोर बघू शकतो श्री भद्रा मारुती मंदिर। हे बघा, छान असं मंदिर आहे। समोर मूर्ती बघू शकतो आपण हनुमंतरायाची। भद्रसेन राजा होता एक इथं नगरीत। हे बघा, झोपलेल्या अवस्थेत हनुमंतराया। भावांनो, याची आख्यायिका अशी आहे, भद्रसेन नावाचा एक राजा होता। त्याची भक्ती परंपरा होती। त्याला साक्षात भेटण्यासाठी इथं मारुतीराया आलेले होते। हे निद्रा अवस्थेत मारुतीराया। समोर आपण लाईव्ह बघू शकतो, हे मारुतीरायांची निद्रा अवस्थेत असलेली मूर्ती। त्यानंतर आपण भावांनो शनी मंदिराकडे जाणार आहे समोर। चला तर मग शनी मंदिराकडे जाऊ, शनी महाराजांच्या दर्शनासाठी। शनी महाराजांचं दर्शन घेऊ। त्यानंतर तुम्हाला ग्राउंड परिसर दाखवतो मी भद्रा मारुतीचा। हा बघा, हा मोठा सभा मंडप, भव्य असं। भावांनो, श्रावण महिन्यात इथं 4 शनिवारांना फुल गर्दी असती। हा सभा मंडप आहे, त्याच्यानंतर हे दुकान आहे। त्याच्यानंतर पुढे आल्यावर आपण हे बघा, हे समोर दिसते ही पूर्ण भद्रा मारुतीची बाजारपेठ आहे। हे बघा, हे छोटले खेळणे पाळणे। हे भद्रा मारुतीचं मंदिर आहे समोर। हा जो परिसर आहे कायम गजबजलेला असतो। आपण श्रावण संपल्यानंतर आलेलो आहे। आपण हे समोर जो बघत आहोत, हे तिथंच बाजूला एक महादेव मंदिर आहे। हे बघा, हे किती मोठं भव्य असे महादेव पिंड स्थापन केलेली त्यांनी।